नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर हे जरा जास्त खोलात जाऊन आपल्याला घ्यायचं आहे. आता खोलात जायचं म्हणजे काय, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली असा सिंपल क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2017 मध्ये आपल्याला MPSC आयोगाने विचारला होता. त्यामध्ये दोन पर्याय कन्फ्युजिंग वाटले, एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दुसरं म्हणजे रास बिहारी बोस. तर हे दोन पर्याय दिले होते. तर तुम्हाला काय वाटतं याचा आन्सर काय असणार आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर हा इतका कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे की शेवटी आयोगाला हा जो काही प्रश्न होता हा रद्द करावा लागला. म्हणजे विचार करा, आणि त्यावेळेस 2017च्या न्यूजपेपर्समध्ये वगैरे सुद्धा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली हा वाद सुरू झाला. आयोगाला शेवटी हा प्रश्नच रद्द करावा लागला. म्हणजे वाटतो तेवढा विषय सोपा आहे का? दोन पर्याय द्यायचे आणि तुम्हाला सांगायचे की एक निवडा, तर हे असं होईल का? म्हणजे एक्झाम्पलच द्यायचं झालं ना तर हे असं आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना अशा पद्धतीची आहे. त्याचं एक्झाम्पल असं असू शकतं की समजा तुमच्या वडिलांनी एक घर बांधलंय, ठीक आहे, 10-15 वर्ष तुम्ही त्या घरामध्ये राहिला. ज्यावेळेस तुम्ही मोठे झाला, तुम्ही कमवते झाला, तर ते घर पाडून परत एकदा रिनोव्हेट केलं, ठीक आहे. मग आता तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्यांनी विचारलं की अरे हे घर कोणी बांधलंय? प्रश्न पडला ना की आता वडिलांनी बांधले सांगायचे की तुम्ही बांधले, कारण दोघांचं कॉन्ट्रीब्युशन तर इक्वलच आहे. वडिलांनी बांधलेल्या घरामध्ये तुम्ही ऑलरेडी 10-15 वर्ष राहिला होता, त्यानंतर तुम्ही काही कमवते झाल्यावरती थोडंफार रिनोव्हेशन केलेलं आहे, मग नेमकं घर कोणी बांधलं? ठीक आहे. तर असाच हा मुद्दा आहे आझाद हिंद सेनेचा, जो की आपल्याला अगदी सखोलमध्ये जाणून घ्यायचा आहे. तर म्हणून सुरुवातीला सांगितलं की विषय आजचा थोडा जास्त खोलात जाऊन घ्यायचा आपल्याला. आणि आयोगाने अशा प्रकारचे क्वेश्चन, म्हणजे सिंपल असे काही क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड हा आता ऑलरेडी ऑलमोस्ट बंद केलेला आहे. UPSCच्या धर्तीवरतीच जाऊन क्वेश्चन येत आहेत. तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये आझाद हिंद सेनेवरती खूप डिटेलमध्ये क्वेश्चन्स बघायला मिळतील. तर तेवढीच डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या या सेशनचा आपला भाग असणार आहे. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. पहिल्यापासूनच आपण सुरुवात करूयात. थोडंसं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती पाहिजे आपल्याला. त्यासाठी वर्ल्ड वॉर 2 मध्ये जावं लागणार आहे. द्वितीय विश्वयुद्ध जे 1 सप्टेंबर 1939ला सुरू झालं होतं. यामध्ये दोन संघांमध्ये लढाई चालू होती. ते दोन संघ कुठले? एक संघामध्ये ब्रिटन होतं आणि अमेरिका होतं. दुसऱ्या संघामध्ये जपान, जर्मनी, इटली असे देश होते. आणि ह्या दोन म्हणजे या दोन वेगवेगळे आता जे गट पडले होते, तर ह्या गटांमध्ये एकमेकांच्या वसाहतींवरती कब्जा मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न चालू होते. मग ब्रिटिशांच्या वसाहती संपूर्ण जगभरामध्ये पसरल्या होत्या. मग जो आपला साऊथ ईस्टर्न एशियाचा भाग आहे, जो आग्नेय आशियाचा भाग आहे, त्यामध्ये मग फिलिपिन, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया असे देश येतील. तर या देशांमध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या भरपूर साऱ्या वसाहती होत्या, ठीक आहे. आणि या वसाहतींचं संरक्षण करण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी 70,000 भारतीय सैनिक या वसाहतींच्या संरक्षणासाठी पाठवली होती, ठीक आहे. हा निर्णय 3 सप्टेंबर 1939ला त्या काळातला जो व्हाईसरॉय होता, व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो, त्यांनी अचानकपणे घेतलेला निर्णय होता. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भारतीय पक्षांचा विचार न करता 3 सप्टेंबर 1939ला भारतातून 70,000 भारतीय सैनिक हे द्वितीय विश्वयुद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने लढतील, तर यासाठी या ईस्ट एशिया किंवा आग्नेय आशियामध्ये पाठवले होते, ठीक आहे. आता हा जो काही लॉर्ड लिनलिथगोचा निर्णय होता ना, तर त्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी म्हणून त्या काळामध्ये आपल्या राष्ट्रीय सभेने जे काही मंत्रालयाने स्वीकारली होती, तर त्यांची राजीनामा द्यायला सुरुवात केली. म्हणजे एक प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट फॉर्म झाली होती. कारण तुम्हाला माहिती की 1920 पासूनच सार्वत्रिक निवडणुकांची सुरुवात झाली होती देशामध्ये. त्यामध्येच 1937 मध्ये सुद्धा इलेक्शन झाले होते आणि त्यामधून जे लोकप्रतिनिधी होते तर ते मंत्रालयांमध्ये होते. तर त्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा द्यायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने जे प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट होतं तर त्यांनी त्यांचा राजीनामा देऊन मोकळे झाले. आता यामध्ये आपले सुभाषचंद्र बोस होते की ज्यांनी नेहरूंना असा सल्ला दिला की आपण फक्त राजीनामा देऊन चालणार नाहीये, तर आपल्याला या संधीचा फायदा घ्यायचा आहे. इंग्रजांविरुद्ध द्वितीय विश्वयुद्धामध्ये इंग्रजांविरुद्ध आपल्याला सैनिकी लढा द्यायचा आहे. तर अशा प्रकारच्या घोषणा किंवा अशा प्रकारच्या चर्चा ह्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत सुरू केल्या. मात्र ऑफकोर्स गांधीजींनी त्यांना विरोध केला. गांधीजींना वाटलं की आपला शत्रू जरी द्वितीय महायुद्धामध्ये बिझी असला तरी आपण काही त्याचा गैरफायदा किंवा आपण त्याच्यावरती आक्रमण नको करायला, कारण ऑलरेडी त्याच्यावरती दुसऱ्या देशांनी आक्रमण केलेलं आहे, ठीक आहे. आता त्यांची प्रत्येकाची विचारसरणी असते. तर सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा देऊन चालणार नाही असं सांगितलं. सिव्हिल डिसओबेडियन्स मुवमेंट म्हणजे आपले जे असहकार चळवळ आहे तर ती सुरू करा अशा प्रकारचा सल्ला पण दिला होता. मात्र गांधीजींनी त्याला विरोध केला. तर ठीक आहे, आता देशव्यापी तर करता येणार नाही असं समजलं सुभाषचंद्र बोस यांना. तर त्यांनी कलकत्तामध्ये आपण काहीतरी करू अशा प्रकारच्या हालचाली सुरू केल्या. आणि त्या दरम्यान
होलवेल मॉन्युमेंट, तर याला काढून टाकण्यासाठी म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी मोहीम राबवली. आता हे होलवेल मॉन्युमेंट नेमकं काय, तर एक ब्लॅक होलची घटना झाली होती, ज्यामध्ये एका रूममध्ये जवळपास 146 ब्रिटिशांना बांधून टाकलं होतं आणि गुदमरून त्यापैकी 126 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजे आय थिंक 21 जण वाचले होते. तर जे वाचलेले 20 जण होते त्यांनी या ब्लॅक होल जी घटना होती तर त्याचं प्रतीक म्हणून होलवेल मॉन्युमेंट कन्स्ट्रक्ट केलं होतं. हे त्या 20 जणांनी स्वखर्चातून बांधलेलं होतं. म्हणजे आता त्यासाठी तुम्हाला ना प्लासीच्या लढाईमध्ये वगैरे जायला लागेल, तेवढं डिटेल आत्ता जाणणार नाही मी. फक्त तुम्हाला हे होलवेल मॉन्युमेंटबद्दल फक्त थोडक्यात सांगतोय की जे बचावलेले लोक होते या ब्लॅक होलच्या घटनेमधून, तर त्यांनी त्यांच्या स्वखर्चातून होलवेल मॉन्युमेंट बांधलं होतं. तर हे ब्रिटिशांसाठी एक इमोशनल व्हॅल्यू असलेलं एक ठिकाण होतं. म्हणजे होलवेल जे मॉन्युमेंट होतं तर ते ब्रिटिशांसाठी अतिशय भावनिक असं स्थान होतं. तर तेच कलकत्तामधून काढून टाकण्यासाठी म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी मोहीम राबवायचं ठरवलं. मग या गोष्टीला चिडून इंग्रजांनी सुभाषचंद्र बोस यांना तुरुंगामध्ये डांबलं होतं. तुरुंगामध्ये गेल्यावरती सुभाषचंद्र बोस यांनी जवळपास 7 दिवसांची भूक हडताळ केली होती आणि त्यांची तब्येत खराब व्हायला लागली, बिघडायला लागली. तर म्हणून त्यांना ब्रिटिशांनी त्यांच्या घरात नजर कैदेमध्ये ठेवलं. ठीक आहे, म्हणजे हाऊस अरेस्ट जे करतात ना, तर त्या पद्धतीने त्यांना घरामध्ये, त्यांचं बोस भवन होतं तर त्यामध्ये त्यांना नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतरचा इतिहास अगदी आपल्याला लहानपणीपासून ऐकवलेला आहे. आपल्याला अगदी ह्या गोष्टी तोंडपाठ आहेत की पठाणाचा वेश घेऊन, म्हणजे दाढी वगैरे वाढवून ते कलकत्ताहून पेशावर मार्गे अफगाणिस्तान, त्यानंतर सोव्हिएत रशिया, त्यानंतर इटली आणि फायनली जर्मनीला जाऊन पोहोचले. तर तो 17 जानेवारी 1942चा दिवस होता. जेवढं मी सांगतोय तेवढ्या ह्या घटना सोप्या आहेत का, तर नाही. मी अगदी हे कॅज्युअल फॉर्ममध्ये तुम्हाला सांगतोय. मात्र त्याच्यामधलं थ्रिल किंवा त्याच्यातलं जे फिल्मीवाला इफेक्ट आहे ते तुम्हाला ते मूव्हीमध्ये वगैरे बघायला मिळेल. मात्र मी तुम्हाला फक्त जाणीव करून देतोय की हा प्रवास वाटतो तेवढा अजिबात सोपा नव्हता. यामध्ये भरपूर साऱ्या अशा घटना घडत गेल्या की जिथं जीव जाण्याची मोठी शक्यता होती. तर फायनली आपले नेताजी सुभाषचंद्र बोस 1942च्या दरम्यान जर्मनीला जाऊन पोचले होते. जर्मनीमध्ये त्यावेळेस स्थिती काय होती, तर जर्मनीमध्ये जवळपास 4,500 ते 5,000 भारतीय सैनिक होते की ज्यांना नॉर्थ आफ्रिकामधून युद्ध कैदी म्हणून, युद्धबंदी म्हणून त्यांना जर्मनीमध्ये आणलं होतं, जर्मनीच्या कॅम्प्समध्ये ठेवलं होतं. ठीक आहे, आता नॉर्थ आफ्रिकामध्ये कुणाचं सैन्य असणार आहे, तर ब्रिटिश आर्मी, ज्यामध्ये भारतीय सैनिक होते जे ब्रिटिशांकडून लढत होते, तर त्यांना युद्ध कैदी म्हणून जर्मनीमध्ये कॅम्प्समध्ये ठेवलं होतं. ठीक आहे, तर याच 4,500 सैनिकांची मिळून सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडियन लिजन फॉर्म केली होती. आणि हे सगळं करताना म्हणजे एक मोठा प्रवास आहे की हिटलरसोबत त्यांची भेट झाली, हिटलरला थोडं पहिल्यांदा प्रभावित केलं, त्यानंतर हिटलरनी या फ्री इंडियन लिजन फॉर्म करण्याला परमिशन दिली, तुम्ही हे सैनिक ब्रिटिशांविरुद्ध वापरू शकता वगैरे असं झालं. मात्र हे सगळं घडत असताना आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना या हिटलरच्या सगळ्या कर्तृती माहिती होत्या. म्हणजे काय झालं, हिटलरने ना 1925मध्ये एक ऑटोबायोग्राफी लिहिली होती. मेन काम्फ नावाची त्याची ऑटोबायोग्राफी आहे. ठीक आहे, तुम्ही GK म्हणून लक्षात ठेवू शकता, मेन काम्फ. ठीक आहे, तर ह्या ऑटोबायोग्राफीमध्ये भारतीयांचा आणि भारताचा उल्लेख थोडा हिनवण्यासारखा केला होता हिटलरने. तर तो उल्लेख हा तुझ्या ऑटोबायोग्राफीमधून तू काढून टाक किंवा त्याला दुरुस्त कर, अशी मागणी पहिल्यांदा आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. 3 घटना आहेत की ज्यामुळं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जर्मनीवरचा विश्वास हळूहळू कमी होत गेला होता आणि मग ते जर्मनीमधून परत जपानला गेले होते. तर तेच मी तुम्हाला सांगतोय. पहिली घटना तर ही अशी होती, डिमांड होती की तू अशा तुझ्या ऑटोबायोग्राफीमध्ये चेंज कर. पण त्यावेळेस वर्ल्ड वॉर 2 चालू होतं. आता हिटलर त्याची ऑटोबायोग्राफी चेंज करत बसणार की युद्धासाठीच्या म्हणून रणनीती बनवणार. तर ठीक आहे, मग फायनली त्यांनी म्हणजे ते काही बदल वगैरे केलाच नाही, कारण ऑलरेडी त्यांनी त्याची ऑटोबायोग्राफी 1925मध्ये लिहिली होती आणि नेताजी सुभाषचंद्र बोस पोचले होते 1942मध्ये. ठीक आहे, त्यानंतर हिटलरनी सोव्हिएत रशियावरती आक्रमण करू नये, तर अशा प्रकारची सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा होती. कारण रशिया हे भारतासाठी थोडं वेगळ्या इमोशनल व्हॅल्यूचं देश आहे. म्हणजे भारताला नेहमीच रशियाबद्दल थोडी सहानुभूती असते, रशियाला सुद्धा भारताबद्दल असते. म्हणजे भारत आणि रशिया रिलेशन चांगलं आहे. तर जर हिटलरने रशियावरती आक्रमण केलं तर भारतीयांचे सेंटिमेंट्स हर्ट होतील. तर अशा भावनेतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हा सल्ला दिला होता आणि तो पण त्यांनी मान्य केला नव्हता. आणि तिसरी घटना म्हणजे मीटिंगमध्ये जे काही घडलं तर ते सुद्धा सुभाषचंद्र बोस यांना आवडलं नाही. मे 1942ची मीटिंग होती, तर त्यातून सुद्धा काही असं म्हणजे ठोस असं काही मिळणार नव्हतं हे समजून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ठरवलं की आता जर्मनीमधून मदत घेणं हे थोडं वेगळं आहे आणि जर्मनीवरती विश्वास त्यांचा कमी होत चालला होता. तर म्हणून फेब्रुवारी 1943मध्ये जर्मनीमधून ते जपानकडे निघाले
आता हे इतिहासकार असं पण सांगतात की हिटलरनीच त्यांना मदतीला नाकारलं आणि त्यांनी सांगितलं की जपानकडून तुम्ही मदत वगैरे घ्या, पण हिटलर काही एवढा चांगला नव्हता ना. ठीक आहे. तर फेब्रुवारी 1943 जर्मनीमधून आपले नेताजी सुभाषचंद्र बोस हे जपानकडे निघाले. हा प्रवास पूर्णपणे सबमरीनचा होता. विचार करा, 1942 किंवा 1943 वर्ल्ड वॉर II हे अगदी पीकला जाऊन पोचलं होतं आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या समुद्रामध्ये सुद्धा माइन्स लावलेल्या होत्या. जे काही सबमरीन अटॅक होते तर ते रोखायसाठी म्हणून समुद्रामध्ये वेळोवेळी मिसाईल टाकले जात होते. तर अशा परिस्थितीतून सबमरीनतून हा प्रवास होता जर्मनीपासून ते जपानपर्यंतचा, जो की खूप मोठा समुद्री प्रवास आहे. केप ऑफ गुड होपला म्हणजे फायनली ते साऊथ आफ्रिकामध्ये केप ऑफ गुड होपमध्ये जाऊन पोचले आणि तिथं मग जपानची सबमरीन आली होती. जर्मनीची सबमरीन ही तिथपर्यंत होती, केप ऑफ गुड होपपर्यंत होती. मग त्यांनी समुद्रातूनच ती सबमरीन चेंज केली, एका सबमरीनमधून दुसऱ्या सबमरीनमध्ये, आणि तिथून जपानपर्यंत पोचले. ठीक आहे. तर असा हा अतिशय खडतर असा प्रवास होता. जपानमध्ये पोचल्यावरती आता काय झालं, तर एकूण तुम्हाला सद्यस्थिती समजली. आपले नेताजी सुभाषचंद्र बोस हे आता सबमरीनमधून जपानला चाललेले आहेत. जपानमध्ये यावेळेस 1939 जो लिनलिथ गो होता, तर त्यांनी जे निर्णय घेतला होता की 70,000 भारतीय सैनिकांना आग्नेय आशियामध्ये नेऊन ठेवायचं आहे संरक्षणासाठी, म्हणजे ज्या वसाहती आहेत त्यांच्या संरक्षणासाठी. तर त्या वसाहतींवरती जपानने आक्रमण केलं आणि भारतीय सैनिकांना युद्धबंदी म्हणून किंवा युद्ध कैदी म्हणून त्या जपानच्या वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये किंवा जपानच्या अंतर्गत जो काही प्रदेश होता, सिंगापूर असेल, म्यानमार असेल, त्यानंतर मलाया होता, त्यानंतर फिलिपिन्स, त्या सगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये भारतीय सैनिकांना युद्धबंदी म्हणून ठेवलं होतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे समजलंय की जपानमध्ये किंवा जपानच्या अंतर्गत जो प्रदेश होता, तायवान होता, फिलिपिन्स, सगळा हा प्रदेश जपानच्या अंतर्गत होता. तर या प्रदेशामध्ये भारतीय सैनिकांना युद्ध कैदी किंवा प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणून ठेवलं होतं. ठीक आहे. या दरम्यानच रासबिहारी बोस, जे की गदर चळवळीचे अतिशय सक्रिय सदस्य, ठीक आहे, रासबिहारी बोस, त्यांनी 1942 जपानला व्हिजिट केली. जपानला व्हिजिट केल्यानंतर जपनीज गव्हर्नमेंट आणि ऑथॉरिटीजची त्यांनी भेट घेतली आणि त्या पद्धतीने त्यांनी अशी एक प्रपोजल ठेवलं की आपण एक अशी सेना फॉर्म करू की जी ब्रिटिशांविरुद्ध लढायला हेल्प करेल. ठीक आहे. आता हे मी अगदी सोप्या भाषेत सांगतोय, मात्र अगदीच डिटेलमध्ये फॅक्ट्स जाणून घ्यायच्यात ना तुम्हाला, तर असं आहे हा पूर्ण इश्यू. जपानला माहिती होतं की वर्ल्ड वॉर II आपल्याला ब्रिटिशांना कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांच्याच वसाहतींमध्ये जे काही ब्रिटिशांचे शत्रू आहेत तर त्यांना आपल्याला मित्र बनवायला लागणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की शत्रूचा शत्रू हा मित्र असतो, तर तशाच टाईपमध्ये. तर त्यासाठी जपाननी एक संस्था फॉर्म केली, जॅपनीज इम्पेरियल जनरल हेडक्वार्टर, तर ज्याचं हेड ऑफिस हे बँकॉकला होतं. त्याला फुजिवारा किकान किंवा एफ किकान असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. ज्याचं हेड ऑफिस बँकॉकला होतं. ही संघटना कशासाठी फॉर्म केली होती, तर या संघटनेचं कामच होतं की ब्रिटिश सरकारच्या आतमध्ये जेवढे काही ब्रिटिशांचे शत्रू आहेत, आता ब्रिटिश वसाहतींमध्ये ब्रिटिशांचे शत्रू कोण, तर सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, म्हणजे हे जे क्रांतिकारक टाईपचे आहेत, सैनिकी लढ्यामध्ये मदत करू शकतात, तर ते जे काही ब्रिटिशांचे शत्रू आहेत तर ते गोळा करणं, त्यांना संघटित करणं आणि ब्रिटिश सरकारला आतून फोडण्यासाठी म्हणून ब्रिटिशांविरुद्ध देशामध्ये सैनिकी मित्र बनवणं. तर हा एक महत्त्वाचं काम ह्या जॅपनीज इम्पेरियल जनरल हेडक्वार्टरचं होतं, ज्यालाच फुजिवारा किकान किंवा एफ किकान असं म्हटलं जातं. ज्याचे हेड होते किंवा ज्याचे मेजर होते ते म्हणजे फुजिवारा इवायची. ठीक आहे. फुजिवारा इवायची हे त्या एफ किकानचे चीफ होते किंवा मेजर होते. आता तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आणि बोर व्हायला सुरुवात झाली असेल, पण आत्ताच कंटाळा करू नका, कारण आपल्याला अजून इंडियन नॅशनल आर्मी कशा पद्धतीने फॉर्म झाली ते डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ही जी संघटना फॉर्म केली होती त्यांचं मुख्य काम तर ते होतं की ब्रिटिशांचे जे शत्रू आहेत त्यांना गोळा करायचं. तर त्यासाठी म्हणून जो फुजिवारा होता त्यांनी ग्यानी प्रीतम सिंग याची भेट घेतली किंवा ग्यानी प्रीतम सिंग यांनी फुजिवाराची भेट घेतली असं म्हणतात. तर त्याचा हेतू असा होता की ब्रिटिशांविरुद्ध आपण एक आर्मी फॉर्म करू, म्हणजे ती आर्मी ही ब्रिटिशांविरुद्ध लढायला जपानला मदत करणार, अशा प्रकारची आर्मी फॉर्म करायचं प्रपोजल हे या बैठकीमध्ये त्यांनी मांडलं होतं. आता ग्यानी प्रीतम सिंग नेमके कोण, तर हे असे व्यक्ती आहेत की जे गुरुबक्षसिंग ढिल्लोनचे चांगले मित्र होते. आता गुरुबक्षसिंग ढिल्लोन कोण, तर भारताच्या आता या ज्या आझाद हिंद सेना जी होती ना, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आझाद हिंद सेना ही पूर्णपणे अनस्टेबल झाली आणि शेवटी मग ब्रिटिशांनी त्याच्यावरती ताबासुद्धा मिळवला. तर ब्रिटिशांनी भरपूर साऱ्या
त्या काळातल्या आझाद हिंद सेनेमध्ये जे काही भारतीय सैनिक होते, जवळपास 16,000 सैनिकांना परत एकदा ताब्यामध्ये घेतलं आणि त्यांच्यावरती मार्शल्स किंवा त्यांच्यावरती खटले चालवायला सुरुवात केली. आता ती खटले कशासाठी होते, तर तुम्ही आधी ब्रिटिशांचे सैनिक होता आणि आता ब्रिटिशांविरुद्धच कारवाई करताय, म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात. तर अशा प्रकारची कारवाई ही रेड फोर्ट ट्रायल्स त्याला म्हटलं जातं. ते एवढं डिटेलमध्ये आपल्याला आत्ता हे लेक्चरमध्ये नाही जाणून घ्यायचं. वाटलं तर मी तुम्हाला विजन स्टडीवरती सेपरेट ह्याच्यावरती लेक्चरसुद्धा घेईन. ठीक आहे. तर हे ज्ञानी प्रीतम सिंग आणि फुजिवारामधली बैठक झाली आणि या बैठकीतून ज्ञानी प्रीतम सिंग यांच्या मदतीने मोहन सिंग असा व्यक्ती निवडला की जो व्यक्ती या इंडियन नॅशनल आर्मी ज्यावेळेस संघटित होईल तर त्याचे जनरल बनतील किंवा त्या आर्मीला लीड करतील असं व्यक्तिमत्व म्हणजे मोहन सिंग. आता हे मोहन सिंग सुद्धा एक युद्ध कैदीच होते की जे वयाच्या 18व्या वर्षापासून इंग्रजांच्या ब्रिटिश आर्मीमध्ये ते इंग्रजांना सर्व करत होते. असे हे मोहन सिंग की ज्यांना आता इंडियन नॅशनल आर्मी जी काही फॉर्म होईल तर त्याचं जनरल बनवलं जाणार होतं. आणि या दरम्यानच आपले गदर चळवळीचे रास बिहारी बोस हे सुद्धा जपानमध्ये पोहोचले. त्यांनी तिथं इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. याच लीगच्या अंतर्गत पुढे जाऊन जी आपली इंडियन नॅशनल आर्मी फॉर्म झालेली आहे, ज्याचे जनरल होते मोहन सिंग, तर हे सर्व करत होते. आता फुजिवारा जो होता तर त्यांनी आणि आपले रास बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या अंतर्गत हा जो काही नवीन भारतीय दल फॉर्म झाला होता हा इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या अंतर्गत काम करेल. तर अशा प्रकारचा हे असं संघटन फॉर्म केलं होतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे इंडियन नॅशनल आर्मी कशी फॉर्म झाली हे समजलंय. आता पुढे जाऊन काय झालं, जसं आपल्या सुभाषचंद्र बोस यांचा विश्वास जर्मनीवरून कमी होत गेला होता तसाच मोहन सिंगचा विश्वास हा जपानवरून कमी होत चालला होता. आता हे कसं काय, तर एक बैठक घडली होती, बँकॉक कॉन्फरन्स होती ती. त्या कॉन्फरन्समध्ये रास बिहारी बोस यांनी जपानकडं काही अशा 34 मागण्या केल्या होत्या की या आर्मीला इंडिपेंडंट स्टेटस द्या, त्याचबरोबर जे आमचं स्वतंत्र सरकार असणार आहे त्याला जपान पाठिंबा देईल. अशा प्रकारच्या 34 वेगवेगळ्या मागण्या होत्या ज्या की जपान गव्हर्नमेंटनी मान्य केल्या नाहीत आणि मग त्यामुळं मग जपानचे आणि या आर्मीचे संबंध थोडेसे खराब झाले. मोहन सिंग यांना पदावरून दूर केलं आणि परत एकदा त्यांना जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं. ठीक आहे. 29 डिसेंबर 1942 त्यांना पदावरून दूर करून त्यांना तुरुंगामध्ये टाकलं होतं. तर ही जी आर्मी आता फॉर्म झाली होती ज्याच्यामध्ये अराउंड 40 ते 45 हजार भारतीय सैनिक होते, तर त्यांचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न परत एकदा उपस्थित राहत होता. 15 फेब्रुवारी 1943 सेनेचे नेतृत्व हे लेफ्टनंट कर्नल M.Z. कियानी यांच्याकडे गेलं आणि त्याचबरोबर चीफ ऑफ जनरल स्टाफ म्हणून लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर P.K. सहगल होते, मेजर P.K. सहगल, की हे मिलिटरी सेक्रेटरी होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जी इंडियन नॅशनल आर्मी होती तर त्याचं नेतृत्व हे नेहमी चेंज होत होतं आणि ते काही स्टेबल नव्हतं. आणि या सगळ्या 40-45 हजार सैनिकांचं नेतृत्व करण्यासाठी एक दमदार व्यक्तिमत्व असलं गरजेचं होतं आणि तीच भूमिका आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची होती. आता नेताजी सुभाषचंद्र बोस हे जून 1943 टोकियोमध्ये पोहोचले. फायनली सबमरीनमधून ते उतरले आणि टोकियोमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांनी लगेच पहिल्यांदा जपानच्या पंतप्रधानांची भेट घेतली. जपानच्या पंतप्रधानांना त्यांनी कन्व्हिन्स केलं की कशा पद्धतीने आपण या भारतीय सैनिकांचा वापर करून ब्रिटिशांना भारतातून हकलून लावू शकतो, वसाहतींमधून त्यांना मुक्त करू शकतो. तर अशा प्रकारे त्यांना समजून सांगितलं आणि फायनली जपानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये जो निर्णय घेतला की भारतीय सैनिकांचा वापर आपण ब्रिटिशांना भारतातून हकलण्यासाठी करू. ठीक आहे. त्यानंतर जुलै 1943 सिंगापूरमध्ये एक कॉन्फरन्स होती ज्यामध्ये रास बिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट घेतली आणि सेनेचं नेतृत्व करण्याची रिक्वेस्ट केली. आणि जी काही आपली इंडियन नॅशनल आर्मी जी फॉर्म झालेली होती ज्यामध्ये 40-45 हजार सैनिक होते तर ते आता सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्रित आले. एवढंच नाही, या सेनेचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस हे करतायत हे ऐकल्यावरती सैनिकांव्यतिरिक्त जे भारतीय नागरिक जे साऊथ ईस्टर्न एशियामध्ये होते तर ते सुद्धा या इंडियन नॅशनल आर्मीमध्ये रुजू व्हायला त्यांनी सुरुवात केली होती. एका मुस्लिम फॅमिलीचा किस्सा आहे की पूर्ण फॅमिली ही या इंडियन नॅशनल आर्मीमध्ये आली होती आणि त्यांच्याकडे त्या काळामध्ये भरपूर अशी संपत्ती होती. तर त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विचारलं होतं की आता या संपत्तीचं मी काय करू. तर सांगायचा हेतू हा आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नेतृत्व अशा पद्धतीचं होतं की फक्त मनुष्यबळ नाही तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा लोकांनी मदत करायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने ही इंडियन नॅशनल आर्मी ज्याला पुढे जाऊन आझाद हिंद सेना असं म्हटलं जातं. आझाद हिंद सेना हे नाव कुठून आलं आहे तर आपल्या रास बिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वातून आझाद हिंद सरकारची स्थापना झाली होती.
आणि या सरकारच्या अंतर्गत ही इंडियन नॅशनल आर्मी होती आणि म्हणूनच या आर्मीला आझाद हिंद सेना असं म्हटलं जायचं. म्हणजे आझाद हिंद सरकारची आझाद हिंद सेना. याच सिंगापूरच्या कॉन्फरन्समध्ये आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली किंवा दिल्ली चलोचा नारा दिला. म्हणजे सिंगापूरमधून आता आपल्याला लढत लढत दिल्लीपर्यंत जायचं आहे आणि ब्रिटिशांना तिथून हाकलून लावायचं आहे. ठीक आहे, तर अशी ही एकूण मोहीम होती. अशा पद्धतीने ही इंडियन नॅशनल आर्मी फॉर्म झालेली आहे. आता पुढे जाऊन मे 1944मध्ये सगळ्यात पहिल्यांदा या भारतीय सैनिकांनी भारतीय भूमीवरती प्रदेश जिंकायला सुरुवात केली, आक्रमण केलं होतं आणि तिथं आराकाम, मणिपूर, नागा हिल, कोहिमा तर हे प्रदेश जिंकून काढले होते. ठीक आहे, मणिपूरमध्ये ना एक मोईरांग नावाचं ठिकाण आहे. तर ते मोईरांग ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा भारतीय सैनिकांनी त्या काळामध्ये भारताचा जो ध्वज होता, आता तो काही आत्ताच्या तिरंग्यासारखा नव्हता, पण त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेचे आणि त्याचबरोबर आझाद हिंद सेनेचे काही लोगो होते. ठीक आहे, तर तो तिरंगा सगळ्यात पहिल्यांदा मणिपूरच्या मोईरांगमध्ये भारतीय सैनिकांनी ध्वज फडकवलेला आहे. तर हा मुद्दा माहिती असायला पाहिजे. आणि या मोईरांग या ठिकाणाला भेट देणारे आपल्या देशाचे सगळ्यात पहिले प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची नोंद आहे. ठीक आहे, रामनाथ कोविंद यांच्या पूर्वी कोणतेही राष्ट्रपती या मोईरांगमधे गेलेले नव्हते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या आझाद हिंद सेनेचे आक्रमण सुरू होते. पुढे जाऊन 4 जुलै 1944ला बर्मामधून आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एक भाषण दिलं होतं आणि त्या भाषणामध्ये तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, म्हणजे गिव्ह मी ब्लड अँड आय शॅल गिव्ह यू फ्रीडम. तर हा जो नारा होता हा त्यांनी बर्मामध्ये दिला होता 4 जुलै 1944ला. या नाऱ्यामध्ये प्रभावित होऊन किंवा मोटिवेशन मिळून खूप सारे लोक हे आझाद हिंद सेनेला मदत करत होते, आझाद हिंद सेना जॉईन करत होते. तुम्ही विचार करा, आझाद हिंद सेना ही अशी होती की ज्यांच्याकडं स्वतःचा देश नव्हता, म्हणजे भारत होता मात्र तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. आझाद हिंद सरकार फॉर्म केली होती मात्र त्यांची स्वतःची कुठली अशी जमीन नव्हती. दुसऱ्याच्या देशामध्ये आझाद हिंद सरकार फॉर्म केली होती. त्या सरकारची स्वतःची करन्सी होती, त्या सरकारचे स्वतःचे स्टॅम्प होते, त्यानंतर कोड होते, कोर्ट होते. तर अशी ही सरकार फॉर्म केली होती. त्या सरकारच्या अंतर्गत आझाद हिंद सेना होती, ज्या सेनेला जपानचं मदत होती, जपानची आर्थिक मदत होती, जे काही शस्त्र लागणार होते ते जपानकडून मिळत होते. आणि आता ते जपानपासून म्हणजे सिंगापूरपासून निघाले होते दिल्लीला आणि दिल्ली ताब्यात घ्यायसाठी निघाले होते. आणि हा जो काही प्रवास होता हा खूप खडतर होता. त्या काळामध्ये तिथलचं जे हवामान होतं ते बिघडलं होतं, म्हणजे एक पाऊस पडत होता, त्यानंतर रोगराई पसरली होती, अन्नधान्य खायला नव्हतं. तर अशा परिस्थितीमध्ये एक लीडर म्हणून सुभाषचंद्र बोस यांचे जे भाषण होते, जे असे नारे होते जे आत्तासुद्धा अजरामर नारे आहेत. जय हिंद हे आपल्या भारतीय सध्याच्या आर्मीमध्ये जे बोललं जातं तर तो नारा हा आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीच दिला आहे. तर विचार करा तुम्ही, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पर्सनॅलिटी कशी असेल, त्यांच्या भाषणांमधून कसे लोक प्रभावित होत होते. 6 जुलै 1944ला सिंगापूरच्या आझाद हिंद रेडिओवरून सगळ्यात पहिल्यांदा भाषण देताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लढाईसाठी आपल्या महात्मा गांधींचा आशीर्वाद घेतला आणि त्यावेळेस भाषणामध्ये महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता किंवा फादर ऑफ नेशन म्हणून संबोधलं होतं. ठीक आहे, तर वैचारिक थोडे दोघांमध्ये मतभेद होते मात्र आदरभाव आणि सन्मान म्हणून महात्मा गांधीजींना त्यांनी राष्ट्रपिता म्हणून संबोधलं होतं. तर हे मी मुद्दाम सांगतोय की कोणत्या ठिकाणाहून, तर सिंगापूरमधून आझाद हिंद रेडिओवरतून 4 जुलै 1944ला बर्मामधून त्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा नारा दिला होता. तर हे टिपिकल पॉईंट्स आहेत ज्यावरती MPSC वारंवार क्वेश्चन विचारेल. ठीक आहे, त्यानंतर 18 ऑगस्ट 1945ला टोकियोला जात असताना तैवानच्या जवळ त्यांच्या विमान अपघातामध्ये निधन झालं. तर अशा प्रकारची बातमी पसरली होती, याच्यावरती सर्रास कोणी विश्वास ठेवणारच नव्हता. आणि नंतर सुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर किंवा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या समिती गठीत करण्यात आल्या होत्या आणि ज्या माध्यमातून त्यांचा मृत्यू हा विमान अपघातातून झाला आहे. तर अशा 2 समितीचे रिपोर्ट आहेत. एक समिती म्हटली 2005मध्ये की म्हणजे मुखर्जी आयोग जो होता त्यांनी म्हटले की कुठल्याही प्रकारचा त्या काळामधला पुरावा नाही आहे की हा विमान अपघात झाला आणि त्याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला आहे. तुम्हाला माहिती का, म्हणजे 18 ऑगस्टला विमान अपघात झाला तैवानच्या जवळ असं म्हटलं जातं, मात्र सगळ्यात पहिल्यांदा बातमी ही 23 ऑगस्टला आली होती. म्हणजे ऑलमोस्ट 5 ते 6 दिवसांनंतर बातमी आली होती पेपरमध्ये की असा असा विमान अपघात झाला आणि त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला.
आणि तैवानच्या कुठल्याही अशा म्हणजे लिखित रेकॉर्डमध्ये त्या विमान अपघाताची वगैरे नोंद नाही आहे. त्यामुळे नेहमीच ह्या अपघाताबद्दल किंवा म्हणजे नेताजींच्या पुढच्या कारवाईबद्दलचं प्रश्नचिन्ह आहे की ते नेमके कुठं गेले. तर बऱ्याचशा अशा थेरी वगैरे आहेत, त्या थेरींमध्ये डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, कारण आपल्याला आयोगामार्फत त्यावरती काही क्वेश्चन येणार नाही आहेत. ठीक आहे. तर असे हे आपले नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांना गांधीजींनी देशभक्तों के देशभक्त, रवींद्रनाथ टागोर यांनी देशनायक आणि जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी नेताजी ही उपाधी दिली होती. आणि तुम्हाला आत्ता तरी इतिहास समजला आहे की कशा पद्धतीने इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच आझाद हिंद सेना ही फॉर्म झाली, स्थापना झाली. मग आता तुम्ही सांगू शकाल का की जर 2 व्यक्तींचं नाव पुढं केलं आणि यांच्यापैकी कोणी आझाद हिंद सेना ही स्थापन केलेली आहे? त्याचा आन्सर एवढं सोपं आहे का? त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन यायला पाहिजे का? म्हणजे हे एकदम डिस्क्रिप्टिव्ह वाला क्वेश्चन बनायला पाहिजे याच्यावरती, आझाद हिंद सेनेची स्थापना कशी झाली आहे. म्हणजे MPSCचा जो काही क्वेश्चन कॅन्सल करण्याचा निर्णय होता तर तो योग्य होता आपण म्हणू शकतो. कारण आझाद हिंद सेना हे 2 रूपांमध्ये फॉर्म झाली होती. पहिलं रूप जे होतं ते रासबिहारी बोस, मोहन सिंग अशा व्यक्तिमत्वांवरती होतं. दुसरं रूप फॉर्म करण्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एक मोठा रोल होता. तर आझाद हिंद सेनेची स्थापना कशी झाली हे तुम्हाला समजलंय. कोणी केली हा प्रश्न आयोग परत कधी विचारणार नाहीये. तर तुम्हा सगळ्यांना हा आजचा टॉपिक विषय आवडला असेल. विषय खरंच खूप खोल होता. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंटमधून आम्हाला पण मोटिवेशन मिळतं, जेणेकरून आम्ही सुद्धा एवढी डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून तुमची इथंच रजा घ्यायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास विजन स्टडीसोबत करायचा आहे, अशाच क्वालिटी इन्फॉर्मेशनसोबत त्यांचा अभ्यासाचं प्रिपरेशन करायचं आहे, अशांसाठी विजन स्टडी या ॲपमध्ये आणि वेबसाईटवरती वेगवेगळे एक्झामसाठी कोर्स आहेत. संयुक्त गट ब, राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यासाठी बॅचेस आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर यामध्ये प्रवेश घेऊ शकता. तर तुमची इथंच रजा घेतो. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.